श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे अनंत चतुर्दशी, आज आहे शुक्रवार, उद्या आहे शनिवार, उद्या 6 तारीख आहे। तर उद्या अनंत चतुर्दशी आहे। उद्या आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे। आता भरपूर जणांनी कोणाचा 1.5 दिवसाचा असेल, कोणाचा 5 दिवसाचा असेल, कोणाचा 7 दिवसाचा असेल गणपती बसवलेला, आणि बाकीचे जे काही जण असतात ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती हे विराजमान करत असतात आणि त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी त्याचं विसर्जन करत असतात गणपती बाप्पांचं। तर गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं, मंत्र कोणता म्हणायचा, नारळ पत्रे सुपारी यांचं काय करायचं त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे। गणपती विसर्जन म्हणजे त्याची जी पूजा असते विधिवत ती कशी करायची त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपले जे गणपती बाप्पा आपण बसवलेले आहेत तर त्या दिवशी आपल्याला त्यांचे आवडते मोदक करायचे आहेत। परंतु तुम्हाला जे पुरण म्हणा किंवा वरण भात म्हणा, जसं तुम्हाला नैवेद्य दाखवायचा तसं तुम्हाला भाजी पोळी जे तुम्हाला करायचं ते तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे। त्याच्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर जाऊन जेव्हा तुम्हाला विसर्जनाला जायचं आहे त्याच्या आधी ही पूजा करायची आहे। तर तुम्हाला गणपती बाप्पाला चंदन अर्पण करायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करतो आहे। जे कोणी म्हणजे तुमचे घरचे म्हणा किंवा तुम्ही म्हणा असं तुम्हाला म्हणायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला कुंकू हळद अक्षता अर्पण करते आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांना कुंकू हळद अक्षता लावायची आहे। त्याच्यानंतर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप अर्पण करत आहे, धूप लावायची, धूप ओवाळायची। त्याच्यानंतर फुलं अर्पण करायचं आणि म्हणायचं की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे। तर हे सगळं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर जो नैवेद्य तुम्ही केलेला आहे पोळी भाजी म्हणा आणि याचा मोदकाचा तो नैवेद्य तुम्हाला तिथे दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रार्थना करायची आहे की हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करावा। तर आपण जी पहिल्या दिवशी प्रतिष्ठा केली होती तर आता आपल्याला विसर्जन करण्याच्या आधी त्या मूर्तीतून गणपती बाप्पांचे एक प्रकारे प्राण परत काढायचे आहेत, कारण आपल्याला ती मूर्ती विसर्जन करायची आहे। तर आपण प्राणप्रतिष्ठा जी करतो पहिल्या दिवशी ते त्या मूर्तीमध्ये प्राण यावेत म्हणून करत असतो आणि हे जे काही आता आपण करणार आहोत विसर्जनाच्या वेळेस त्या मूर्तीतून आपल्याला प्राण एक प्रकारे काढायचे आहेत आणि मग ती मूर्ती आपल्याला विसर्जित करायची आहे। तर हे सगळं झालं की तुम्ही नैवेद्य दाखवला। त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवल्यावर म्हणजे तुम्हाला आरती सगळं पूजा झाल्यावर आरती करायची आहे, नैवेद्य वगैरे दाखवला गेला की त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी तिथे पूजापत्री असेल किंवा पानं असतील ते सगळे उचलून तुम्हाला ते गणपती बाप्पासोबतच तुम्ही निर्मलात टाकलं तरीही चालेल, नाही तर तुम्ही बाप्पांसोबत तिकडे वाहून जरी दिलं तरीही चालेल। जे नारळ आहे ते तुम्ही फोडून खायचं आहे, त्याचे जे 5 पानं आहे ते तुम्ही निर्मलात टाकायचे आहे। त्याच्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही घरात थोडं शिंपडा, त्याच्यानंतर दुसऱ्या तुळशीला सोडून दुसरं कोणत्याही झाडाला टाकलं तरी चालेल। त्याच्यानंतर कलशाखालचे जे तांदूळ आहेत ते तुम्ही घरात वापरू शकतात। त्याच्यानंतर तुम्ही जी ओटी ठेवलेली आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांसोबतच विसर्जित करायचे आहे। तुम्ही ते 5 पानं किंवा 1 पानं ठेवली असेल तर ते सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांसोबत विसर्जन करायचं आहे। त्यासोबत गणपती बाप्पांचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांसोबतच विसर्जित करायचा आहे। त्याच्यानंतर 5 फळं जर तुम्ही ठेवलेले असतील तर ते फळंसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांसोबतच विसर्जित करायचे आहेत। म्हणजे तिथे ज्या काही पूजेच्या वस्तू असणार आहेत त्या सगळ्या तुम्हाला गणपती बाप्पांसोबत त्याचं विसर्जन करायचं आहे। तर नारळ तुम्हाला फोडून घरी खायचं आहे। पण गणपती बाप्पांचं विसर्जन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण विसर्जन करणार आहोत त्यावेळेस ते वाकडे तिकडे किंवा दगडावर पडणार नाही याची काळजी घ्यायची, कारण आपण एवढे 10 दिवस अगदी मनाने गणपती बाप्पांना घरात बसवतो आणि त्याच्यानंतर विसर्जन करताना आपण कोणतीही काळजी घेत नाही। कारण आता तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की अक्षरशः किती ठिकाणी पाणी नसल्यामुळे किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे तर ते गणपती बाप्पा अक्षरशः खूप म्हणजे वाईट परिस्थितीत आपल्याला पडलेले दिसतात आणि त्यावेळेस खूप वाईट वाटतं। कारण एवढ्या श्रद्धेने जर आपण 10 दिवस त्यांच्या घरात त्यांना बसवून आपण पूजा करतो, सगळ्या गोष्टी करतो, मग एवढं करून जर आपल्याकडून ह्या काही चुका होत असतील विसर्जनाच्या वेळेस
तर त्याचे आपल्याला दोष लागतात. म्हणून विसर्जनाच्या वेळेससुद्धा काळजी घ्यायची की जिथे खूप चांगलं पाणी असेल, स्वच्छ पाणी असेल, म्हणजे स्वच्छ म्हणजे असं नाही की पण तिथे पण जास्त काही गर्दी नसावी किंवा दगडं नसावी, जेणेकरून आपण जेव्हा विसर्जित करू तेव्हा ती मूर्ती जी आहे ती फुटेल याची आपण काळजी घ्यायची आहे. तर विसर्जनाच्या वेळेस एवढी सगळी पूजा झाल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पांना उठवायच्या आधी एक मंत्र म्हणायचा आहे. तर त्या मंत्र मी तुम्हाला बाजूला मी वरती देऊन देईल. तर तो मंत्र तुम्हाला एक म्हणायचा आहे. म्हणजे तो मंत्र म्हटल्याने जे गणपती बाप्पांच्या मूर्तीतले जे प्राण आहे ते आपण काढणार आहोत. म्हणून तो मंत्राचा तुम्हाला जप म्हणजे एकदम तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या आधी ही सगळी पूजा करून आणि मगच गणपती बाप्पांना तुम्हाला विसर्जित करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.